तो पेपर रिसर्च मेथोडॉलॉजी आणि तो सर्वांना सारखा. ते 581 नंबरचा तो पेपर आहे. तो पेपर सर्वांना जवळपास सारखा आहे. तर रिसर्च मेथोडॉलॉजीची इथे तयारी. पण आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजीचं काय काय अभ्यासायचं आहे बघा. आपल्याला संशोधन पद्धतीचा अभ्यास करायचा. जेवढ्या संशोधन पद्धती आहेत त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आपल्याला तथ्य संकलनाच्या ज्या पद्धती, डेटा कलेक्शनच्या ज्या पद्धती, त्या आपल्याला इथे अभ्यासायच्या. म्हणजे संशोधनाच्या घटकांमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, आपल्या रिसर्च मेथोडॉलॉजी अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर डेटा कलेक्शन याच्या संदर्भातच्या पद्धती त्या अभ्यासायच्या. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस जे आहे, म्हणजे जे तथ्य आपण जमा केलेलं आहे त्याचं पृथक्करण किंवा विश्लेषण कसं करायचं त्याच्या पद्धती त्या आपल्याला अभ्यासायच्या. त्याच्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी रिसोर्सेस जे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. त्यानंतर प्रामुख्याने रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये आपण उद्दिष्ट, हायपोथेसिस याच्याशी निगडीत देखील काही महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करायचा. आणि तेच पुढे आपल्याला आपण जो रिसर्च प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये ते येणार. म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचा संपूर्ण अभ्यास करण्याची गरज नाही. त्याच्यातले सिलेक्टेड घटक आहेत त्याच्यावरच प्रश्न विचारले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो, एक मोठ्या स्वरूपाचा पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्यावरती 5 प्रश्न विचारले. बघा, पहिला जो भाग आहे त्याच्यावर किती प्रश्न असतील? 5. दुसरा जो भाग आहे त्याच्यावरती किती प्रश्न असतील? 5. आता तिसरा जो आहे तिथे परीक्षेत दिलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले. आणि हा सर्वात सोपा भाग. आता पॅराग्राफ हा जो काही प्रकार आहे सर्वांनी तो अगदी सविस्तर वाचला पाहिजे, डिटेलमध्ये वाचला. तुम्ही जर तो अगदी मन लावून वाचला तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सहजपणे सोडवता येतील. कारण हा प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे. म्हणजे आता जिथे तुम्हाला एखादा विषय अवघड जाणार आहे तिथे तुम्हाला काय होणार आहे, ते मार्क्स मिळवून देणारा हा महत्वाचा तो प्लस पॉईंट. तो तुम्हाला दोघं मीडियम मध्ये दिलेला. तुम्ही सेट देणार असाल मराठी आणि इंग्रजी, आणि तुम्ही नेट देणार असाल तर हिंदी आणि इंग्लिश. आणि शेवटचा प्रश्न तर तिथे हमखास असतो की या परिच्छेदाला आपल्याला काय नाव देत आहे किंवा काय कोणत्या गोष्टीने आपल्याला त्याला सूचित करते, त्याचा एक प्रश्न हमखास असतो. आणि त्याचे ऑप्शन जे आहेत तर ते देखील तो परीक्षेत तुम्ही जर सावकाश वाचला तर तुम्हाला ते सोडू. पण आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षेला जातात तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी खूप वेळ लागतो. आपल्याकडे तेवढा वेळ नाही, कारण तुम्हाला 60 मिनिटांमध्ये किती प्रश्न सोडवायचे? 50. म्हणजे ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा. तुमच्याकडे एका प्रश्नासाठी किती मिनिट्स आहे. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे? 50 प्रश्न सोडवायचे. त्याच्यामुळे खूपच एखाद्या प्रश्नावरती वेळ देऊन चालणार नाही, कारण तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स देणारे प्रश्न आणि त्याची उत्तर वाढवतात. म्हणून उगीच एखाद्या ठिकाणी आपण ब्रेक लागला म्हणजे थांबायचं असं करायचं नाही, तर आपल्या पुढच्या भागाकडे वळायचं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्विधा मनस्थिती आहे, फार वेळ न देता झटपट पुढे चला. अगोदर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यायचं आणि नंतर हे असे जे काही प्रश्न की जे तुमची द्विधा मनस्थिती निर्माण होते त्याच्याकडे वळायचं. जे आपण उगीच सोपा जो भाग आहे पुढे येणार त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि अवघड भागावरती खूप वेळ द्यायचा. मग आता वेळ संपला म्हणजे काय, आपल्या या ठिकाणी परीक्षा पास होण्याचं धोरण चुकलं. म्हणून काय करायचं, तर आपण प्रश्नांना अधिक प्राधान्य. आता याच्यामध्ये अजून एक काही विद्यार्थी असंही करतात. आता तुमचा सेटचा पेपर जो आहे ही अशी शेवटची एक्झाम आहे की त्याचे OMR शीट वापरू. नंतर सगळ्या सेट आणि नेटची एक्झाम तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहते, ज्याला आपण CBT ऑनलाईन स्वरूपात. तशीच आता सेट एक्झाम ही शेवटची. आता काही विद्यार्थी फार चतुर असतात आणि ज्यांचा सराव अधिक आहे त्यांच्यासाठी पुढे आपण ते वेबसाईट बघणार आहोत ते तुम्हाला सांगतो. ज्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव असतो ते काय करतात, तर त्यांची परीक्षेला सामोरं जातानाचं एक धोरण असतं. ते असं करतात की आपल्याकडे क्वेश्चन पेपर आले ते डायरेक्टली OMR शीट तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यावरती जे तुम्हाला बॉक्स किंवा जो गोल दिलेला आहे तो परत बसत. ते काय करतात, प्रश्न पत्रिका वाचतात, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. प्रश्न सोडवला की प्रश्न पत्रिकेवरच जे 4 पर्याय दिलेले ते बारीकसे डॉट. काय सांगतोय मी, प्रश्न वाचला त्याचे खाली पर्याय दिलेले A, B, C आणि D.
जो पर्याय आहे तिथे बारीकचा डॉट, तो प्रश्न सुटला, लगेच पुढचा, लगेच असं करत करत 50 प्रश्न ते काय करतात अगोदर सोडून देतात. कुठे? प्रश्नपत्रिका. का? तर बऱ्याच वेळा असं होतं की काही प्रश्नांच्या बाबतीत द्विधा मनस्थिती असते, बॉक्स किंवा कोड भरल्या गेले, बदलण्याचं तिथे संधी नाही. तर काही विद्यार्थी काय करतात, OMR शीटच्या संदर्भात हा एक फायदा, प्रश्नपत्रिकेवर डॉट दिले तर प्रश्नपत्रिका तुम्हाला परत मिळणार, ती काही जबाब त्याच्यावरती तुम्ही काय केलेले, उत्तराचे डॉट दिले आणि नंतर ते तुम्हाला भरायचं. पण येथे आता आपलं सोडवण्याचं तंत्र कसं असलं पाहिजे, मी प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर माझ्याकडे किमान 15 मिनिटं शिल्लक असले पाहिजे सर्व बॉक्स भरण्याचं. ठीक आहे, म्हणजे सोडवलेली प्रश्नपत्रिका मला काय करायची, OMR शीट होती भरायची, तेथे उत्तर बदलण्यासाठी तुम्हाला संधी आहे. असं वाटतं प्रश्न आला अरे हे नव्हतं दुसरं उत्तर आहे, तिथे बदलण्यासाठी संधी आहे, तर तिथे काही तुम्हाला परत बोलण्याचा अर्थ, पण ते उत्तर भरताना क्रमानेच भरले पाहिजे. काय सांगतोय मी, ते उत्तर भरताना क्रमाने, नाहीतर दुसऱ्याचं उत्तर पहिल्याला गेलं की आपल्या मेहनतीवरती पाणी. आणि हे आमच्या एका मित्राच्या बाबतीत झालं. काही गर्दीमध्ये त्याने सुरुवात केली आणि एकाचं उत्तर दुसऱ्याला असं करता काय झालं, सर्व क्रम आता पोहण्याचा अधिकार आहे म्हणून ते बार केले. नाही तर मग सांगितलं आपल्याला चला तेच करूया, असं काय, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाचा अभ्यास करण्याची पद्धती वेगळी असते, प्रत्येकाने आपल्याला झेपेल अशा पद्धतीचं सूत्र वापरायचं. उगीच परीक्षाच आपल्या अंगावरती घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. ठीक आहे, नंतर संदेश कम्युनिकेशनचे प्रश्न विचारतात. आता हे प्रश्न जे आहेत ते सोप्या पद्धतीचे असतात, विशेषतः मी जी अध्यापनाची पद्धती सांगितली ना त्याच्याशी निगडीत हा कम्युनिकेशनचा भाग. तर त्या ठिकाणी तुम्हाला संदेश वहनाशी निगडीत, कम्युनिकेशनशी निगडीत काही प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ एखादा घटक तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा, त्याच्यासाठीची माध्यम आणि पर्याय, तेथे तुम्हाला याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात कम्युनिकेशनशी. तेथे व्यापक स्तरावर तुम्हाला काही प्रश्न जे आहेत त्याची उदाहरणं आपण जेव्हा ऑनलाईन स्वरूपाची क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये ते बघणार तेव्हा मी तुम्हाला सांगेन. अंकगणिताचा भाग आहे, सोप्या स्वरूपाचा अंकगणित असतं, सरासरीचे प्रश्न आहेत, नंबर्सचे प्रश्न आहे, नंबर शोधायचा आहे, 2-3 नंबर दिलेले प्रश्नचिन्ह. आणि आपण अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या तिथे ते आहे समसंख्या आहे, विषम संख्या आहे, कधी कधी तिथे संख्यांमध्ये फरक असतो, बरोबर आहे ना, किंवा संख्यांचा काही ठिकाणी गुणाकार आलेला, म्हणजे एकच संख्या पहिल्या संख्येला गुणल्यानंतर जे येणार दुसऱ्या संख्येला गुणिले केल्यानंतर, अशा पद्धतीचं त्याचे काय सूत्र आहे. आता हे तुम्हाला कसं सुचेल, जेव्हा तुम्ही त्याचा वारंवार अभ्यास करा. प्रश्न बघताच तुम्हाला लक्षात येणार याच्यात हा फरक आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे, किंवा गुणाकार आहे किंवा भागाकार आहे, किंवा येथे दोन संख्यांमधलं एवढं अंतर, अशा पद्धतीचा येथे प्रश्न असतो, सरासरीचा प्रश्न असतो, ते आपल्याला इथे त्या प्रकारचे प्रश्न इथे तुम्हाला सोडवायचे. आता त्याचंही उदाहरण आपण बघूया. नंतर आहे तर्कशास्त्रावर आधारित प्रश्न. इथे हा प्रश्न जो आहे तो चॅलेंजिंग असतो, कारण इथे तुम्हाला जे ऑप्शन दिलेले आहेत चारही ऑप्शन आपल्याला अगदी त्या प्रश्नाचं उत्तरच आहे असं वाटतं, पण ते तसं नसतं. त्या प्रश्नाचं नाव तर्कशास्त्रावर आधारित, म्हणून हा प्रश्न सोडवताना मी काय सांगितलं, आपण शिक्षकाच्या भूमिकेत आहोत असं पहिले एक मानसिकता आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून जर तो सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो सुटणार नाही, कारण त्या ठिकाणी उत्तर तुमचं चुकीचं आहे. तर्कशास्त्रावर आधारित प्रश्न. त्यानंतर पुढे अनेक वाचन वगैरे आहे, त्याच्याशी निगडीत प्रश्न आहे जे अंकगणिताशी निगडीत असतात. ICT निगडीत असणारे 5 प्रश्न असतात. आता तुमच्यापैकी सर्व विद्यार्थ्यांचे MSc IT कोर्स जो आहे झालेला कॉम्प्युटर, बरोबर आहे ना, सर्वांचा झाला आहे ना, MSc IT कोर्स झालेला आहे ना. तुम्ही MSc IT साठी जो काही पास होण्यासाठी जो अभ्यास केला होता ना, तो अभ्यास तसाच कसा आहे ICT सोपे प्रश्न विचारले, खूप सोपे प्रश्न असतात आणि ICTच्या प्रश्नांमध्ये एकही प्रश्न सुटणार नाही, त्याचे मार्क्स वजा होणार नाही, ही नावी संधी, कारण ते सर्वांनाच आहे आणि आजच्या काळात ते सर्वांना. नंतर आहे पर्यावरणाशी निगडीत असणारे प्रश्न. आता येथे
पर्यावरणाशी निगडीत झालेल्या परिषदा, प्रत्येक परिषदेचं उद्दिष्ट आहे, यासारखे प्रश्न महत्वाचे आता विचारले. बऱ्याच वेळा इथे काही महत्वाचे फॉर्म्युले असतात, दिलेले असतात. क्लोरोफ्लोरोकार्बनचा उत्सर्जन झाल्यानंतर वातावरणातील कोणता वायू नष्ट होतो? ओझोन. बरोबर आहे, ओझोनला छिद्र पडते. असे प्रश्न आहेत आणि ते तुम्हाला पर्यावरणाशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांमध्ये वाचायचे. तेथे सुंदरलाल बोगद्याने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कोणतं आंदोलन राबवलं? चिपको आंदोलन. असे प्रश्न असतात जे पर्यावरणाशी निगडीत. त्याच्यानंतर पॅरिसला झालेली पर्यावरणाची परिषद, त्याचं उद्दिष्ट काय? प्रत्येक परिषदेची एक टॅगलाईन असते ना, प्रत्येक परिषदेचं एक उद्दिष्ट असतं, ते ठरलेलं असतं. उदाहरणार्थ आता जी परिषद मागच्या वर्षाला झाली त्याच्यात कार्बनचं उत्सर्जन कमी करणं, त्याचं काय महत्वाचं उद्दिष्ट. प्रत्येक परिषदेमध्ये असं ठरलं, त्या परिषदांचा एक अभ्यास करायचा पर्यावरणाशी. नंतर आहे उच्च शिक्षण प्रणाली, त्याच्याशी निगडीत प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आज 2020 आपण राबवतो, असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 86चे धोरण आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. काही राष्ट्रीय शिक्षण संस्था, सीबीएसई बोर्ड आहे, त्याची स्थापना कधी झाली, उद्दिष्ट काय, कशासाठी आहे, किंवा युजीसी म्हणजे काय, युजीसीचं धोरण काय, ही संस्था कशासाठी असते, यासारखे प्रश्न तुम्हाला एक विचारले. म्हणजे उच्च शिक्षणाशी निगडीत का तुम्हाला व्याख्याता पद आहे, बरोबर आहे ना, किंवा पीएचडी करायची, मग तुम्हाला संशोधनासाठी ती वाव. उच्च शिक्षणामध्ये या वेगवेगळ्या संस्थांची माहिती तुम्हाला असली पाहिजे. याच्यासाठी हायर एज्युकेशन सिस्टम देते आणि तेथे तुम्हाला त्याच्याशी निगडीत अनेक प्रश्न असतात. आता या प्रश्नाचा अभ्यास करताना काही प्रश्न तुम्ही जर बघितलं तर ते वारंवार एकसारखे, फक्त प्रश्नांची विचारण्याची पद्धती वेगळी आहे. बाकी कोणत्याच सीबीएसई बोर्डाचं असणारी जी कार्यप्रणाली ती कालिकीच होती, आज येते. त्याचं उद्दिष्ट ती कालिकीच होती, आज येते. फक्त तिथे विचारलेला प्रश्न वेगळा, आपण तो समजून घेतला पाहिजे. तर तुम्हाला आता हे 10 घटक आहे, प्रत्येक घटकावर तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार आहे? तर 5 प्रश्न. आता मी त्याच्यात काय सांगितलं तुम्हाला की त्या ठिकाणी आपल्याला जो घटक अवघड जातो त्याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत तो ऑप्शनलला जरी ठेवला तरी आपल्याला उरलेले जे काही प्रश्न आहेत त्याच्याशी निगडीत असणारा भाग आहे तो सोडवता येईल. आता आपण प्रत्यक्ष ठीक आहे, तुम्ही गुगल मध्ये टाइप केलं NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी की या पद्धतीने पोर्टल किंवा त्याचा ऍड्रेस काय nta.ac.in असं टाइप केल्यानंतर या प्रकारची वेबसाईट. आता इथे बघा ते वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला या बाकीच्या एक्झामचा विचार करायचा आहे. आपल्याला जो प्रामुख्याने विचार करायचा आहे तो UGC नेट परीक्षा. हे इथे क्लिक करा, तुम्ही UGCच्या वेबसाईटला जा. आता इथे UGCचा सिलेबस दिलेला आहे. UGCच्या वेबसाईटवर प्रत्येक विषयाचा इथे सिलेबस दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परीक्षा पद्धती जी मी तुम्हाला आता सांगितली, MCQ प्रश्न आहे, 2च पेपर आहेत, 300 मार्कांसाठी ती परीक्षा आहे आणि पहिल्या पेपरला तुम्हाला 1 तासाचा वेळ आहे, दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ आहे. आणि परीक्षेमध्ये म्हणजे ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये पहिला पेपर झाल्यानंतर लगेच दुसरा पेपर तुम्हाला सोडवायचा, मध्ये गॅप नसतो. म्हणजे तुम्हाला रोखोक दुसरा पेपरही सोडवायचा, तिथे ब्रेक वगैरे नसतो. दोघं पेपर जे आहेत ते अटेंड होतात. पूर्वी 3 पेपर असायचे म्हणून पहिला आणि दुसरा पेपर झाल्यानंतर तिथे ब्रेक असायचा, नंतर तिसरा पेपर असायचा, कारण तो थेरॅटिकल असायचा. इथे मात्र ते नसतं. आता येथे ही अधिकृत त्याची वेबसाईट आहे UGC. पण विशेषतः आपण NTA च्या वेबसाईटवर गेलो
बघा असं NTA टाईप केल्यानंतर या ठिकाणी इथे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं हे जे पोर्टल आहे या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मॉक टेस्ट दिली. आपण तर त्या घटकानुसार अभ्यास करणारच, पण इथे मॉक टेस्ट दिली आणि हा पर्याय सर्वात बेस्ट आहे. आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेचा सराव करायचा, त्याच्यात आपला नेट एक्झाम. ते बघा तुम्ही यावरून केल्यानंतर येथे मॉक टेस्ट मध्ये येथे तुम्हाला परीक्षेचे ऑप्शन दिले. येथे UGC नेट दिलेलं आहे. येथे तुम्ही UGC नेट निवडलं. येथे आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे विषय दिलेले आहेत किंवा वर्ष दिलेले आहे. तुम्ही कोणत्याही वर्ष घ्या. स्टार्ट एक्झाम म्हटल्यानंतर या ठिकाणी आणि ही एक्झामची माहिती. आता ज्यांनी नेट एक्झाम दिलेली, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी नेट एक्झाम दिलेली त्यांना माहिती की एक्झामची सुरुवात या या सूचना दिलेल्या असतात पहिल्या पेपरची. या सूचना वाचून या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आम्ही त्या सूचना वाचल्या आणि इथे म्हणायचं प्रोसीड. आता इथे एक्झाम सुरू झाली. बघा या ठिकाणी हे जे पोर्टल दिलेलं आहे ॲज इट इज पोर्टल तुमचे नेट एक्झाम म्हणजे एक्झाम जी असते ती याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्क्रीन ते बघा. आता प्रश्न दिलेले वेळ सुरू झालेला आहे बघा, तिथे टायमिंग दिसतोय ना तुम्हाला या ठिकाणी ब्ल्यू कलर होते. इथे बघा वेळ सुरू झालेला आहे परीक्षेचा आणि इथे प्रश्न दिले. आता परीक्षेमध्ये तुम्हाला मीडियम जे आहे ते इथे निवडता, इंग्लिश आणि हिंदी. नेट एक्झामसाठी तुम्ही कोणतेही मीडियम निवडू शकता. हिंदी घेतलं तर बघा तो प्रश्न हिंदी आणि येथे असणारे ते प्रश्न आहे. आता आपण बघूया. पहिला प्रश्न जो दिलेला आहे साल किस तारीख से संबंधित पर्यावरणाशी तुम्हाला तो त्याच्याशी निगडीत असणारे पुस्तक आहे वाचल्यानंतर ते आणि येथे तुम्हाला त्याचं जे उत्तर आहे ते निवडल्यानंतर पुढे रिझल्ट दिसणार तुम्हाला किती मार्क्स मिळाले. आता बघा आपण जेव्हा परीक्षा निवडली तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या वर्षांचे ऑप्शन आले, बरोबर आहे ना. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या क्वेश्चन पेपर आहे ते तुम्हाला सोडवता येण्यासारखं आहे. आणि ओल्ड क्वेश्चन पेपर म्हणून UGC नेटला आपल्याला लिंक पण दिली त्याचा वापर. आता इथे बघा ही प्रश्नपत्रिका याचा सराव तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी नेटसाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रतियोगिता सिरीजचं जे पुस्तक आहे पहिल्या पेपरचं, मी काय सांगतो बघा, प्रतियोगिता सिरीज घेऊन ठेवत त्याची पुस्तकं नेट एक्झामसाठी सर्वात चांगली आहे. प्रतियोगिता सिरीज, प्रतियोगिता दर्पण, त्याला प्रतियोगिता दर्पण असंही म्हणतात. प्रतियोगिता सिरीज किंवा प्रतियोगिता दर्पण आपल्याकडे लायब्ररीमध्ये पहिल्या पेपरचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे प्रतियोगिता सिरीजचं जे 10 घटक आहेत त्या 10 घटकातील जवळपास 6 घटकांचे सेपरेट बुक्स आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षक अभिवृत्ती अभियोग्यता त्याचं स्वतंत्र पुस्तक किंवा तुम्हाला ICTचं स्वतंत्र पुस्तक अशी पुस्तकं आहेत. ती आपल्याकडे 6 घटकांचे पुस्तक प्रतियोगिता सिरीज ती सर्वात जास्त वापरते. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकाशनाचं पुस्तक आहे ते उपकार प्रकाशनाचं. त्याच्यामध्ये बहुतांशी भाग जो आहे तो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा. परंतु आपण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की पहिल्या पेपरच्या संदर्भात तुम्ही जर एकत्रित स्वरूपाचं पुस्तक वापरत असाल, उदाहरणार्थ बघा मी एक पुस्तक तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं. समजा आता हे सेंटेन्सचं पुस्तक ठीक आहे, पेपर 1 आणि येथे दिलेला आहे विद्यार्थी प्रकाशन ब्रीफ मुंडा. आता हे एकत्रित पुस्तक आहे. या एकत्रित पुस्तकाचा अभ्यास झाला म्हणजे आपला अभ्यास झाला असं होत नाही. त्याच्यातला प्रत्येक घटकाचा भाग तोडका दिले. आपली पुढची व्यूहरचना काय पाहिजे, जे घटक दिलेले त्याच्याशी निगडीत स्वतंत्र पुस्तक आपण वाचणार. उदाहरणार्थ शिक्षक अभियोग्यतेचा याच्यात जर घटक दिलेला असेल तो जर तुम्ही वाचला तर त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला शिक्षक अभियोग्यता काय हे माहिती झालं, त्याचं स्वतंत्र पुस्तक तुम्ही वाचलं.
त्या घटकाचे स्वतंत्र पुस्तकं जी दिलेली आहेत ती तुम्ही वाचली पाहिजे. आपण काय करतो, फक्त एक पुस्तकाचा मोठा तुकडा घेतला तो वाचला म्हणजे आपला अभ्यास झाला असं आपण ठरवतो. हे तसं होत नाही. आपल्याला काय करायचंय, स्वतंत्र प्रत्येक घटकाचं पुस्तक लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. तेच पेपर 2 साठी. पेपर 2 साठी तुम्हाला पुढे जवळपास 10 वेगवेगळे विषय जे तुम्ही UGS त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पेपरचे काही घटक दिले. आता तेथे तसंच करायचंय की तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी स्वतंत्र पुस्तक वापरायचं. आता बघा, हा एक NTA आपल्याला मॉक टेस्टचा जो काही डेमो आहे तुम्ही त्याच्यात निवडू शकता आणि तो ऑप्शन तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार. त्याच्यानंतर युनिपुणेची जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती ती सेट परीक्षेची आपल्याला लिंक दिलेली. त्याच्या संदर्भात बघा, तुम्ही जेव्हा सेट परीक्षेची जी लिंक आहे त्याच्यावरती जाऊन ते संबंधित वेब पेज ओपन करणार, तुम्हाला या पद्धतीचं 2 पेजेस इथे बघा. आता आपल्याला ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सिलेबस सांगितलं, अपडेटेड सिलेबस आहे. अपडेटेड सिलेबस तुम्ही क्लिक केलं तर या पद्धतीने तुम्हाला बघा 71 विषयांचे सिलेबस दिसतात. इथे काय करायचं, तुमचा जो विषय आहे ते डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विषयाचा पूर्ण सिलेबस त्या ठिकाणी उघडतो. हा कोणता सिलेबस असणार आहे, पेपर 2 साठी जो विषय तुम्ही निवडणार. आणि येथे दिलेला आहे पहिला पेपर, ते म्हटले बघा जनरल पेपर. येथे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तो पेपर सर्वांना एकसारखा सर्व पॅकेज त्याचा सिलेबस या ठिकाणी दिलेला जे मी 10 मिनिट तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, म्हणजे काय करायचं, तुम्हाला याच्यातून तुमचा सिलेबस निवडायचा. त्याच्यानंतर येथे बघा आपल्याला महत्त्वाचा भाग दिलेला आहे क्वेश्चन पेपर्स. याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर येथे तुम्हाला वेगवेगळ्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याचे क्वेश्चन पेपर अवेलेबल. उदाहरणार्थ 7 एप्रिल 2024 ला जी परीक्षा झाली त्याचा क्वेश्चन पेपर येथे तुम्हाला दिसेल, शो पेपर. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की पेपर 1 जो आहे तो सेट आहे A B C आणि D. इथे दिले आहे बघा, सेट A B C आणि D. आणि खाली जे आहे ते विषय दिले. तुमचा जर सेकंड पेपर असणार त्याचे पुन्हा A B C आणि D पर्यंतचे सेट आहे. म्हणजे प्रश्न फक्त त्याचा क्रम वेगवेगळा असतो, प्रश्न एकसारखे असतात. आता या ठिकाणी तुम्ही कोणताही सेट घेतला बघा, प्रश्नपत्रिका जी आता तुम्हाला या पद्धतीचा जो काही क्वेश्चन पेपर आहे ती लास्ट म्हणजे जी परीक्षा तुमची आता होईल जून मध्ये, या पद्धतीने शेवटची होईल. OMR शीट तुम्हाला शेवटचं दिलं. त्यानंतर ती काय होणार आहे, ऑनलाईन स्वरूपात जी मी तुम्हाला नेटची मॉक टेस्ट दाखवली ना त्या पद्धतीने ती पोर्टल असेल, त्या पद्धतीने ती परीक्षा पुढच्या एक्झाम सर्व. म्हणजे ही परीक्षा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याचं कारण असतं जे विद्यार्थी MS सेकंडला आहे त्या विद्यार्थी, कारण या प्रकारातली ही परीक्षा शेवटची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं मटेरियल खूप उपलब्ध आहे. आणि पुढे ऑनलाईन स्वरूपाच्या त्या एक्झाम येतील आणि तुम्ही त्याला जेव्हा सामोरं जाणार ती फर्स्ट असते, बरोबर आहे ना. ते त्याचं मटेरियल, त्याचा असणारा एकंदरीत प्रश्नांचा क्रम वगैरे हा भाग तुमच्यासाठी पूर्णतः नवा असतो. आणि इथे तुम्हाला काय नावी सांगतो, जेव्हा एखाद्या अभ्यासक्रमाचा किंवा एखाद्या प्रक्रियेचा शेवटचा जो घटक असतो तर त्याच्या अगोदरचा भाग आपल्याला खूप माहिती असतो. पहिल्यांदा जेव्हा आपण सामोरं जाणार तेव्हा माहिती असते का ते नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, या प्रश्नपत्रिकेचा सराव करा. आता हे बघा, आपण पहिला A सेट काढला, त्याच्यामध्ये आता तुम्हाला एक प्रश्न आणि 2 या ठिकाणी तुम्ही जो प्रश्नांचा क्रम दिलेला आहे इथे बघा. आता पहिला प्रश्नपत्रिकेचा जो भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी भाषिक चिन्हांचा पुढीलपैकी कोणता विशेष नाही आणि तेथे दिलेले या ठिकाणी दिलेले उच्चार, प्रतिपुनाला अर्थ याचा संयोग. हा प्रश्न कशाशी निगडीत आहे, कम्युनिकेशन घेतलं ना आपण त्याच्याशी निगडीत आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न येतो बघा, तिथे दिलेले सौंदर्य पूर्णता, त्याच्यानंतर भाषा विशिष्टता. कम्युनिकेशन मध्ये भाषा घटक तुम्हाला दिले. भाषेचे 4 महत्त्वाचे वैशिष्ट्ये असतात. विशेषतः इंग्रजीचे काही विद्यार्थी असतात त्यांना माहिती असते की श्रवण आहे, त्याच्यानंतर भाषण आहे, या प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत ना ती भाषेची असतात. त्या प्रकारची उद्दिष्ट त्याची कम्युनिकेशनशी निगडीत प्रश्न.
आपल्या प्रश्न लगेच समजतात. त्याच्यानंतर बघा काय प्रश्न जे आहे इथे बघा इथे आपण हा एक प्रश्न घेऊया. दलित साहित्य दिशांत दिशांत हा ग्रंथ कुणाचा? तुझं 3 नंबरचा पर्याय बाबुराव बागुल त्यांचा तो ग्रंथ. त्याच्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाले. बाबुराव बागुल त्याचं काय खाली ना हो. बघा आणखी याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की आता थोडं याच्याशी निगडीत प्रश्न संख्याशास्त्र. सर 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 क्वेश्चन पेपर मराठीचे केले डीचा सेट आहे त्याची सुरुवात कुठून झाली अंकगणित आणि त्याच्यापासून सुरू झाली. आता याच्या बघा दिलेलं आहे भारतात ठराविक वर्षात विविध ठिकाणी भेटी देणाऱ्या परदेशी प्रवाशांची माहिती पुढील सारखी दिलेली ते आकडे दिलेले आहेत त्याची माहिती आणि याच्याशी निगडीत आता प्रश्न विचारले. ठीक आहे बघा आता इथे पहिला प्रश्न दिलेला आहे की आग्रा शहरात भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती? म्हणजे बोललो ना तुम्हाला सरासरी प्रश्न शेकडेवारी विचार त्याचा तुम्हाला सराव करावा. विशेषतः 8 पॅकेजचे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचा सराव आधी करायचा असतो. कारण 10वी नंतर गणिताचा भाग जो आहे तो विद्यार्थी विसरून बरोबर आहे ना. 8 पॅकेजच्या विद्यार्थ्यांचा 10वी नंतर गणिताशी फारसा संपर्क आला म्हणून हे सारणीचे जे प्रश्न आहे आणि मी आता जे सांगितले की बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना अशी तर प्रश्नपत्रिका आली आणि त्याचा गणिताचा भाग जर तयार नसेल तर तो कुठेतरी निराश होतो की अरे सुरुवातीलाच असे प्रश्न आले काही येत नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. कारण हा प्रश्न हे 5 प्रश्न जरी तुम्हाला सोडवता आले तरी 6व्या प्रश्नाला बघा येथे दिलेला आहे की खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे आणि तेथे तुम्हाला जे दिलेलं आहे ते ICT-शी निगडीत असणार प्रश्न बरोबर आहे ना. तिथे दिलेले आणि यासारखे प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे. तर ICT-चा जो भाग आहे तो आपला आवडीचाही आहे. तुमच्यापैकी MSCIT दिलेले जे विद्यार्थी त्यांचं तर बऱ्यापैकी तयार आहे आणि त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टी आपण सातत्याने वाचतो. या ठिकाणी आपल्याला 5च्या 5 प्रश्न सोडवतो ICT. नंतर मग मला सांगितलं इथे बघा काही प्रश्न जे आहे पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये बिंबचा एक विकास अभिप्रेत आहे. पर्यावरणाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्येच ते आहे. आता इथे पर्याय